विशाल परदेशी या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. उडतं बॉलिवूड, हो उडतं बॉलिवूड असंच म्हणावं लागेल. रोलिंग ऍक्शन असं म्हटल्यानंतर मोठ्या पडद्यावरती दिसणारा, फिटनेसमध्ये असणारा, नायिकेबरोबर डान्स करणारा नायक बघितला की आपल्याला देखील तसंच व्हावं असं वाटायला लागतं. आपण देखील त्या चंदेरी दुनियेचा एक भाग होऊन जातो. पण या दुनियेत असं देखील एक काळं वास्तव आहे ज्याच्याबद्दल गेल्या काही काळापासून मोठी चर्चा होताना दिसते. ते म्हणजे बॉलिवूडचं आणि ड्रग्सचं कनेक्शन. खरंच पेस्ट्री पार्टीजमध्ये किंवा वेगवेगळ्या क्रूजवरती होणाऱ्या पार्टीजमध्ये जे ड्रग्ज दिलं जातं त्याचं सेवन हे अभिनेता अभिनेत्री करतात की त्यांची घरची मंडळी तिथे सापडली की मोठी चर्चा व्हायला लागते. म्हणजे त्यातच बघा आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा या सगळ्या प्रकरणामध्ये आता सापडलाय, ज्याला एनसीबीने ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्सचं कनेक्शन याबद्दल मोठी चर्चा सुरू झालेली आहे. याच विषयी आज आपल्याला या शोमध्ये चर्चा करायची आहे. जाणून घ्यायचं आहे की हे सगळं कसं तयार झालं आणि का आपण याला उडतं बॉलिवूड म्हणतोय. आणि याच विषयी बोलण्याकरता काही अभिनेता अभिनेत्री देखील आपल्यासोबत असणार आहे. आपल्याबरोबर आहेत अभिनेता संतोष जुवेकर. मला त्यांच्याकडे जायचे, थेट संतोषला मला प्रश्न विचारायचा आहे. संतोष, ज्या काही घडामोडी घडतायत त्याबद्दल वेगळं काही बोलायला नको. म्हणजे अर्थात मराठीच्या प्लॅटफॉर्मवरनं हिंदीच्या प्लॅटफॉर्मवर तू देखील गेलेला आहेस आणि वेगवेगळ्या वेब सिरीजमधनं वेगवेगळ्या भूमिकांमधनं तू आम्हाला भेटतोयस. अशावेळी हे सगळं हिंदीतलं कल्चर तू जवळून बघतोय. पेस्ट्री पार्टीज असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुझं देखील जाणं असतं. खरंच हा ड्रग्सचा विळका आज जेव्हा त्याची चर्चा होते तो एवढा घट्ट होताना का दिसतोय? हॅलो. हा संतोष. हॅलो हॅलो हॅलो. संतोष, आवाज येतोय तुझ्यापर्यंत माझा? आवाज कट होतोय तुझा. बर संतोषी, आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू. यामधले महत्त्वाचे मुद्दे जे खरं तर लक्षात घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे क्रूजची एक पार्टी, ज्या पार्टीमध्ये बॉलिवूडशी संबंधित काही लोक होते आणि त्यात अर्थात मी जसं तुम्हाला म्हणालो की मोठ्या पडद्यावरती दिसणारा जो अभिनेता असतो, मग तो चित्रपटात असू दे किंवा जाहिरातींमधनं असू दे, ज्यावेळी त्याला आपण एवढं मोठं झालेलं बघतो तेव्हा अर्थात त्याच्या वेगवेगळ्या मुलाखतींमधनं तो कसा मोठा झाला, त्यांनी काय मेहनत घेतली, त्याचं जगण्याचं तत्त्वज्ञान कसं राहिलं, त्याच्या सवयी काय आहेत, तो त्याचा फिटनेस कसा राखतो, याबद्दल ज्यावेळेस आपण ऐकतो अर्थात ते सगळं देखील आपण ॲडॉप्ट करणं किंवा प्रतिबिंबित करून घेणं पसंत करतो. आपल्याला त्याच्यासारखं व्हायचं असतं किंवा त्याच्यासारखं राहायचं असतं, दिसायचं असतं, हा एक आपला प्रयत्न असतो. पण अशावेळी आपल्याला वेगवेगळ्या जाहिरातींमधनं तुम्ही असं करा तसं करा सांगणारे अभिनेता किंवा अभिनेत्री यांची घरची मंडळी किंवा यांची पुढची पिढी आपल्याला या पार्टीजमधनं जर म्हणजे अशी एक पार्टी जिथे धमाल मस्ती आहे पण ड्रग्सची विक्री देखील होते किंवा ड्रग्स त्यांच्याकडे सापडतं, मग प्रश्न तर उपस्थित होतात की मग जे अभिनेता अभिनेत्री आपल्याला निर्व्यसनी राहा असं सांगतात त्यांच्याच घरची मंडळी अशा वर्तुळात कशी काय दिसून येतात? जाऊयात संतोषकडे पुन्हा एकदा, विचारूयात संतोषला. संतोष, माझा थेट प्रश्न असा आहे की आता मराठीच्या बरोबरीने तू हिंदी प्लॅटफॉर्मवरती देखील काम करतोयस. बहुतांशी सगळ्या हिंदी सिने तारक आणि तारकांना तू भेटत असशील. पेस्ट्री पार्टीज देखील तू जवळून बघितलेल्या असतील. का हा ड्रग्सचा विळखा जो आहे तो बॉलिवूड भोवती घट्ट होताना दिसतोय असं तुला वाटतं? म्हणजे अर्थात आर्यन खानच्या या सगळ्या प्रकरणावरनं याची चर्चा होताना दिसते. हा, आता ह्या नुकताच जी काय बातमी झाली आहे किंवा रदर आता आर्यन खान बद्दल, शाहरुख खानचा मुलगा, याला ड्रग्सच्या बाबतीत एनसीबीने चौकशीसाठी बोलून घेतलं. आणि आता मी फिरतो पण माझ्या बघण्यात किंवा मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी तरी मला असा कुठला अनुभव आलेला नाहीये. पण आपण गेल्या काही काळापासून पाहतोय की अनेक मोठे मोठे कलाकार या ड्रग्सच्या विळख्यात अडकले जात आहेत किंवा या मोहाला बळी पडत आहेत. मी मुळात सांगेन की ड्रग्स करणं न करणं हे अगदीच वाईट आणि तेवढंच ते तो गुन्हाही आहे. पण प्रत्येक जण आपापला इंडिव्हिज्युअल एक विचार घेऊन इंडिव्हिज्युअली हा प्रत्येकाचा चॉईस आहे. पण मला वाटतं या गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. तुमची एक जबाबदारी, तुम्ही जेव्हा एक कलाकार असता किंवा तुम्ही एका त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असतात, तुमच्याकडे लोक एक आयडल म्हणून बघत असतात, तुमची एक वेगळी इमेज त्यांच्या मनात असते. त्यावेळेला आपली इमेज आपण कशी जपावी, कारण खूप स्ट्रगल करून खूप मेहनत करून आपण या स्तराला इथपर्यंत पोहोचलोय, लोकांच्या मनात घर केलंय. तर मला वाटतं की एवढं करायला अनेक वर्ष गेली आहेत, पण एखादं तेच मनातलं घर मोडून निघायला काही क्षण सुद्धा पुरेसा पडतो असं मला वाटतं. सो मला वाटतं प्रत्येक काळजी प्रत्येकाने या गोष्टीची काळजी प्रत्येकाने घेणं फार गरजेचं आहे. मग तो कलाकार असो, मग तो कुठला अभिनेता, नेता, तो कोणी असो, एक सामान्य माणूस का असे ना,
त्याने ती काळजी घेतली पाहिजे. मुळात आपलं करिअर, आपले घरचे यांची सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये बैठकीमध्ये ड्रिंक ऑफर करणं तिथपर्यंत ठीक आहे, अर्थात तो प्रत्येकाचा खाजगी विषय आहे. पण तुला असं वाटतं का की बॉलिवूडमध्ये ड्रग्ज सेवन करणं हे आता एक स्टेटस झालंय किंवा तशी एक सवय त्यामध्ये निर्माण व्हायला लागली आहे? अर्थात तुम्हाला एक सांगतो, आता ड्रिंक्स किंवा लोक स्मोकिंग करतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ही व्यसनं आहेत, ही सहजरित्या उपलब्ध होतात, ती सरकार मान्य सुद्धा आहेत काही प्रमाणात. अर्थात अर्थात ती आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत याची सूचना प्रत्येक वेळोवेळी आपण सरकार किंवा आपण सगळेजण देतच असतो. पण मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. ते लिमिट आपण क्रॉस करू नये याची दक्षता आपण सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न ड्रग्स, कोकेन किंवा रादर आपण एमडी म्हणतो किंवा ते म्याव म्याव वॉटेवर मी आतापर्यंत नावं ऐकलेत. मला वाटतं ही खूप महागडी अशी व्यसन आहे. आणि पैसा भरपूर झाला की नेमका पैशाचा वापर कुठे करावा आणि कसा करावा याची या बाबतीत कधी कधी आपली बुद्धी भ्रष्ट होते. मला वाटतं त्यावेळेला आपण सजग राहणं आणि त्या गोष्टीची जाणीव ठेवणं हे फार गरजेचं आहे. संतोष, बऱ्याच वेळेस तू काही तुझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करतोस, मोठमोठ्या अभिनेता अभिनेत्रींना रीडिंगच्या निमित्ताने, शूटच्या निमित्ताने तुझं भेटणं होतं, कारण तुझाही त्या चित्रपटात किंवा वेब सिरीजमध्ये रोल असतो. अशा वेळी कधी तू कोणाकडनं, बॅकस्टेजच्या लोकांकडनं किंवा काही अभिनेता अभिनेत्रींकडनं बोलताना ऐकलंय की पेस्ट्री पार्टीज असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सहजपणे ड्रग्ज दिल्या जातं, विक्री केल्या जाते किंवा ऑफर केलं जातं किंवा त्याचा आग्रह धरला जातो? नाही, अर्थ आग्रह धरला जातो की नाही मला माहित नाही, पण काही प्रमाणात या गोष्टींचा आता मी सांगण्याने काय लोकांना कळणार असं नाहीये. अनेक लोकांना माहिती आहे की अनेक मोठ्या ठिकाणी रेव पार्टीज होतात. त्या रेव पार्टीजवर जेव्हा रेड पडली गेली आहे तेव्हा या गोष्टी सगळ्याच्या समोर आलेल्याच आहेत. आणि आता आर्यन खानच्या बाबतीत घडलं हे काही नवीन नाही. अनेक याच्या आधी सुद्धा अनेक कलाकारांच्या बाबतीत किंवा नुसते कलाकार, तो कलाकार असला की तो एक फेमस चेहरा असतो, तो एक ग्लॅमरस चेहरा असतो आणि त्याच्या आयुष्यात काय घडतंय, चांगलं घडतंय की वाईट घडतंय ह्याच्याकडे बघण्याची उत्सुकता अनेक सामान्य माणसाला, त्याच्या चाहत्यांना असतेच. त्यामुळे मला वाटतं कलाकारांच्या बाबतीत घडलेली गोष्ट जास्त उदयास येते, लोकांसमोर जास्त प्रकारे ती मांडली जाते किंवा ती समोर येते. पण मी तरी आतापर्यंत कोणी कोणाला आग्रह केलेला किंवा यामुळे पूर्ण इंडस्ट्री याला बळी पडलेली नाहीये. काहीच लोक आहेत जे या गोष्टीच्या अधीन गेली आहेत, ज्यांना स्वतःवर कंट्रोल ठेवता आलं नाहीये आणि ती लोक याला बळी पडलेली आहेत. ती कलाकार या गोष्टीला बळी पडलेली आहेत. आज मी सुद्धा म्हणतो की अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की आपल्या घरच्यांचे संस्कार. मला असं वाटतं की एका काळानंतर आपण घरच्यांपेक्षा आपण जास्त बाहेरच्या लोकांबरोबर जास्त वेळ काढतो. जेव्हा आपण प्रोफेशनली बाहेर राहतो, आपण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये आपण घरच्यांपेक्षा इतर मित्रमैत्रिणींबरोबर राहतो, तेव्हा आपली संगत नेमकी कशी असावी, आपल्या संगतीचा आपल्यावर काय परिणाम होतो याचा विचार करणं, मी रादर म्हणून ती सेल्फ अॅनलायझिंग फार महत्वाचं आहे. सो मला वाटतं हा सगळा मगाशी तू म्हणालास प्रमाणे की हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे की कोणी आपलं आयुष्य कसं जगावं. पण ते जगताना तुम्ही तुमच्यामुळे त्या समाजाला तुम्ही काय देताय, तुम्ही तुमच्या घरच्यांना कुठला त्रास पोहोचवताय, त्यांना काय त्रास होतोय आणि त्यांनी पाहिलेली स्वप्न तुम्ही कशी उद्ध्वस्त करताय याची जाणीव प्लीज ठेवणं फार गरजेचं आहे. संतोष, आपल्याला आणखीन बोलायचंय. खरं तर बॉलिवूडच्याच अगदी भाषेमध्ये सांगायचं झालं, जो फिट है वो हिट है. अगर वो हिट है म्हणजे तो जर हिट आहे तर अर्थात त्याच्याकडे एक आदर्श म्हणून देखील बघितलं जातं. पण ज्यावेळी अशा सगळ्या चर्चांमध्ये, ड्रग्ज कनेक्शनमध्ये तो व्यक्ती अडकतो तर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मग चाहत्यांची मनं दुखावल्या जातात. त्याच्यामुळे अर्थात आपण एकटे म्हणून जगत नसतो, तर आपण आपल्या चाहत्यांसाठी देखील जगत असतो. त्यामुळे काही तत्त्व पाळणं फार आवश्यक आहे, अंगीकारणं फार आवश्यक आहे. अधिक बोलायचं पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. क्रूजची एक पार्टी, त्यातलं ड्रग्ज कनेक्शन आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक, यावरनं पुन्हा एकदा बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन याबद्दल चर्चा होताना दिसते. उडतं बॉलिवूड असंच म्हणावं लागेल. हो, एक झिंग आहे, एक नशा आहे आणि ही नशा झिंग एक स्टेटस झालंय का, ते केलं म्हणजे आपण यातले दिसतो का, असं काही आहे का, असं देखील आता लोकांना वाटायला लागलंय. याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आता या चर्चेत आलेल्या आहेत अभिनेत्री रुचिरा जाधव आणि संतोष तर आपल्यासोबत आहे, संतोष जुवेकर अभिनेता. मी रुचिराकडे ब्रेकनंतर जातोय. रुचिरा, सुदैवानं मराठी इंडस्ट्रीमध्ये हे ड्रग्ज कनेक्शन म्हणजे किंवा त्याबद्दलच्या सवयी ते कुठेही आलेलं नाही आहे. कारण आपण आपलं एक जगणं जे आहे किंवा आपली जी तत्त्व आहेत ती कायम ठेवलेली. जगणं सुंदर असावं, छान अभिनय करावा, वेगवेगळे रोल करावे, चाहत्यांना आनंदी ठेवावं, अशी एक आपली जगण्याची फिलॉसॉफी आहे. पण
बऱ्याच वेळेस तुझी फिरस्ती होत असेल या इंडस्ट्रीमध्ये. आता ड्रग्ज घेणं, ड्रग्ज सेवन करणं हा एक सवयीचा किंवा स्टेटसचा भाग झालाय का? हो हो हो. हॅलो. रुचिरा, माझा प्रश्न असा होता की हा. इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज सेवन करणं किंवा त्याची सवय असणं हा एक स्टेटसचा भाग झालाय का आता? सी आय डोंट नो अबाउट दिस स्टेटस. म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन बघता म्हणजे हे खूप वेगळं होईल. आणि आय डोंट थिंक इट्स अ पार्ट ऑफ स्टेटस. म्हणजे असं असू नये. रादर असेल तर ती खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे एक बेसिक गोष्ट आहे, आपल्याला कळतं काय चांगलं काय वाईट. जर आपल्याला हे क्लिअर असेल तर मला वाटतं आपला स्टेटस किंवा या गोष्टी आपण नाही बघत की काय करायला हवं काय नाही. म्हणजे जेव्हा मी माझ्या लाईफचं किंवा वेन आय इन द इंडस्ट्री, मला फक्त एवढंच कळतं की मी माझं काम, दॅट्स इट. आणि ऑफकोर्स अपार्ट फ्रॉम इंडस्ट्री ॲज वेल, म्हणजे जस्ट इंडस्ट्री सुद्धा आपण वगळली, दुसरीही काही क्षेत्र आहेत. तर वेन इट कम्स टू ड्रग्स किंवा अल्कोहोल किंवा अशा काही गोष्टी आहेत, तर आपल्याला एक बेसिक कळायला पाहिजे की काय चांगलं आहे काय वाईट. आणि देन यू हॅव टू चूज. आणि इट डिपेंड्स ऑन द इंडिव्हिज्युअल, की त्यांचं काय आहे. काही जण काय करतात की ओके हे लोक फॉलो करतात, मग ब्लाइंडली त्या गोष्टीकडे वळले जातात. आणि मग आय डोंट नो दे गेट ऍडिक्टेड टुवर्ड्स इट ऑर व्हॉट, किंवा काय होतं, ती काय गोष्ट असते जी त्यांना तिकडे अट्रॅक्ट करते, ही मला अजून तरी कळलेली नाहीये. आणि त्यामुळे स्टेटसचा पार्ट असेल, म्हणजे जर लोक असा विचार करत असतील की ओके हे केल्याने माझं स्टेटस वाढतंय, तर त्याहून दुर्दैवाची गोष्ट काहीच नाही. कारण जी गोष्ट तुमच्या बॉडीला हार्म करते ती तुमच्या स्टेटससाठी चांगली कशी असू शकते. मला असं वाटतं यातच उत्तर आहे. मला मनीषाकडे जायचंय. मनीषा केळकर, अभिनेत्री मनीषा केळकर देखील आपल्या चर्चेत सहभागी झालेली आहे. मनीषा, तुम्ही तिघही, म्हणजे मनीषा तू काय, रुचिरा काय किंवा संतोष काय, तुम्ही तिघही फिटनेस फ्रीक आहात, फिटनेस सांभाळणारी माणसं आहात. शेवटी या क्षेत्रामध्ये जर टिकायचं असेल तर आपला फिटनेस फार महत्त्वाचा आहे. कारण एका भेटीत तूच मला म्हणाली होती की फिट आहे तो हिट आहे. पण अ, अशी काही इंडस्ट्रीत लोक आहेत का गं की 12-12 तासाची शिफ्ट, 14-14 तासाचं शूटिंग, मग कुठेतरी या सगळ्या याच्यातनं थकवा दूर करण्यासाठी किंवा एक धुंदीत राहण्यासाठी म्हणून या ड्रग्जचं सेवन जे आहे, म्हणजे म्यावम्याव असेल, स्टिकर असेल, MD असेल, थोड्याफार प्रमाणात त्याचं सेवन केलं जात आहे? ऐकल्या जातात गोष्टी, पण काय असतं ना, ही कारणं आहेत. जर कोण देतंय ही कारणं की सॉरी एक्सक्यूज मी, ही जी कारणं देतात लोक की नाही थकवा दूर करायला वगैरे वगैरे, ही शेवटी कारणं आहेत. हेल्थ इज वेल्थ. हे फक्त इंडस्ट्रीची गोष्ट नाहीये. जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नाही. तुम्हाला हेल्थ ही महत्वाची पाहिजेच. हेल्थ असेल तर यू हॅव एव्हरीथिंग, तो मला असं वाटतं ही कारणं देतात लोक. सो असं दिस इज नॉट नेसेसरी. तुम्ही थकवा दूर करायला खूप अजून काही छान छान गोष्टी आहेत. उलट या गोष्टींनी, ड्रग्जनी वगैरे तुम्हाला त्रासच होणार आहे. अँटी डिप्रेसेंट वगैरे हे घेऊन तुम्हाला अजून तुम्ही डिप्रेशन मध्येच जाणार, दुसरं काही होणार नाही. तशी तुझी फिरस्ती सगळीकडेच आहे. मग ते जाहिरात असेल, मग ती हिंदी इंडस्ट्री असेल किंवा मराठी इंडस्ट्री. मी संतोषला देखील हा प्रश्न विचारला. पण ज्यावेळेस तू वेगवेगळ्या लोकांना भेटतेस तेव्हा सगळ्या याच्यामध्ये अशी कुठे तुला चर्चा ऐकायला मिळाली आहे की सहजपणे आता बॉलिवूडच्या पार्टीजमध्ये ड्रिंक बरोबर ड्रग असणं देखील म्हणजे हा एक नित्यनियमाचा भाग झालाय? मला माझ्या तरी ऐकण्यात, मी ज्या पार्टीजला गेले मला तरी ऐकण्यात आलेलं नाहीये. मला तर काही लोकांनी मला नाव दिलंय मिस 5 मिनिट. मी येते पार्टीज मध्ये, हॅलो हाय, सगळ्यांना भेटून मग निघा. पण नाही, आय डोंट नो की असं नाही मला वाटत की सगळ्या पार्टीज मध्ये. आपल्या मराठी इंडस्ट्रीत तर कधीच नाही मी असं ऐकलं सुद्धा नाहीये. बट आय नेव्हर नो काय कुठे. आणि हे ग्रुप्स जे असतात लोकांचे एकत्र, ते बाहेर असं पडून पण देत नाहीत या गोष्टी. सो नशिबाने माझ्या ऐकण्यात, माझ्या ग्रुपमध्ये जे फिल्म इंडस्ट्रीचे लोक मला ओळखतात, मी ज्यांना ओळखते, त्यांच्या कडे ऐकण्यात तरी नाही आलंय. पण तुम्ही ना मगाशी आज ह्यालाच जोडून एक विषय आहे की आता फिल्म इंडस्ट्री एकत्र तुम्ही वावरता वगैरे, तसंच शाळा कॉलेज सुद्धा तो इन्फ्लुअन्स तुमच्यावर होतो का? तर मला खूप म्हणजे माझ्या लाईफचा एक खूप महत्वाचा क्षण मला सांगावासा वाटतो की मी सफायर कॉलेजला ऍडमिशन घेणार होते.
आणि तेव्हा असं झालेलं की आजकाल मी इतकं सांगते की हर कॉलेजच्या बाहेर काही ना काहीतरी ड्रग्ज विकले जातात. हम्म. आणि ते कुठलंही कॉलेज असो, छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं, कारण का इतके ते आजकाल ड्रग्ज इतके चीप, स्वस्तात काही घाण मिक्सचर करून विकले जातात, काही घाण केमिकल्स मिक्स करून ड्रग्सच्या नावाखाली विकले जातात. तर माझ्या बाबांच्या मित्राने तेव्हा फोन केलेला, आणि तेव्हा ना मोबाईल फोन नव्हते. आमच्या घरी लँडलाईन होता, आणि बाबा इथून बेडरूम मधून बोलत होते, आणि त्यांनी मित्राने सांगितलं, अरे तू कुठल्या कॉलेजला टाकतोय, सफायाचे नाव खराब आहे, तिकडे बाहेर ड्रग्ज वगैरे विकले जातात. तर मी बाहेरून ऐकलं, बाबा फक्त एकच बोलले, मला माझ्या मुलीवर विश्वास आहे, मग ते हम्म. कुठेही जाव. तर हे असलं पाहिजे. आणि तेव्हा ते ऐकून, मे बी ते ऐकून काय परिणाम झाला डोक्यावर मनावर वगैरे, की वाव, आपले बाबा एवढा विश्वास ठेवतात, मग कधी तो विश्वास तोडायचा नाहीये. तर या गोष्टी हर एक इंडिव्हिज्युअलवर असतात. तुम्ही कुठल्या लोकांमध्ये वावरताय, त्यामुळे तुम्हाला इन्फ्लुएन्स झाला वगैरे, हे कारण देऊ नका. तुमच्यावर स्वतःवर तुम्हाला विश्वास असला पाहिजे, आणि स्वतःवर प्रेम असलं पाहिजे खूप. मग या गोष्टींमध्ये तुम्ही पडणारच नाही. वा, फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. संतोषकडे मला जायचं आहे. संतोष, जेव्हा एक मोठा अभिनेता मोठ्या पडद्यावरती वावरतो, तो वेगवेगळ्या जाहिरातींमधनं दिसतो, ज्याचं जगण्याचं तत्त्वज्ञान देखील तो मांडतो, मग तो असो किंवा त्याच्या घरातला कुणीतरी त्याच्या पुढच्या पिढीतली व्यक्ती असो, जेव्हा अशा सगळ्या याच्यात ती सापडते, तेव्हा हा चाहत्यांना देखील मोठा धक्का असतो का? अर्थात जेव्हा तुम्ही एक कलाकार म्हणून नावारूपाला येता, तुम्ही स्वतःला तुमचे गुण तुम्ही प्रूव्ह करता आणि लोकांच्या मनात एक घर करता. मला असं वाटतं की तुमच्या घरातले तुमचे आई वडील, तुमचे भाऊ बहीण, तुमची बायको, तुमचा मुलगा, याप्रमाणेच तुमचे फॅन्स सुद्धा ही तुमची फॅमिलीच आहे. आणि त्या फॅमिलीनी तुमच्यावर एक विश्वास टाकून तुम्हाला हे स्थान दिलंय. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरणं ही सुद्धा आपली जबाबदारीच आहे. रुचिरा, या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एका अभिनेत्याचे सुपुत्र आहात किंवा स्वतः एक अभिनेता आहात, तेव्हा समाजाच्या सगळ्यांच्याच नजरा तुमच्याकडे असतात. अशा वेळी स्वतःवरती नियंत्रण, संगत सोबत, या देखील गोष्टी लक्षात घेऊन आपण वाटचाल करायला हवी का? ऑफकोर्स करायलाच हवी. आणि सेल्फ कंट्रोल ही गोष्ट अशी आहे की ती अभिनेता, त्यासाठी अभिनेता किंवा अभिनेत्याचा मुलगा असणं गरजेचं नाहीये. सेल्फ कंट्रोल सगळ्यांमध्येच असला हवा. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही एखाद्या पोस्टवर आहात, म्हणजे आपण ऍक्टर असतो, कलाकार असतो, तर लोक आपल्याकडे बघत असतात, ते आपल्याला फॉलो करत असतात, आपल्या चांगल्या गोष्टी घेत असतात आणि वाईटही घेत असतात. तर ऑफकोर्स लोकांना आपण नाही सांगू शकत ना की तुम्ही हे नका घेऊ वगैरे, बट आपली ती जबाबदारी आहे. मला असं वाटतं इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी की जर आपल्याला एवढं प्रेम मिळतंय किंवा आपल्याकडे कोणीतरी बघतायत, तर आपण त्यांना तसा आदर्श ठेवणं गरजेचं असतं. आणि नॉट जस्ट बिकॉज की ऑडियन्ससाठी, हे स्वतःसाठी जास्त गरजेचं आहे. आणि प्रत्येक कुठलीही गोष्ट करताना आधी स्वतःसाठी केली पाहिजे, तर ती शाश्वत असते, मला असं वाटतं. म्हणजे ठीक आहे, आपण लोकांना नाही दाखवणार, हे आता बाहेर पडलंय म्हणून लोकांना मे बी कळतंय त्या सगळ्या गोष्टी, बट त्या जर अस्तित्वातच नसत्या किंवा तो करतच नसता किंवा जे काही आहे ती व्यक्ती करत नसेल, तर ते जास्त इझी होईल आणि दॅट्स अ इझी लाईफ. मला असं वाटतं सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं ना या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी. तर का करा, जर गोष्टी आपल्या हातात आहेत, डिसिजन इज युअर्स, वेदर टू चूज दॅट पाथ ऑर नॉट, त्या मार्गाला जायचं की नाही हे तुमच्यावर डिपेंड असतं. मग का जाता चुकीच्या मार्गाला? जाता जाता मी मनीषाकडे जातोय. मनीषा, आजही या बॉलिवूडमध्ये पहिला क्लॅप देत असताना आपण गणेशाचं नाव घेतो आणि नारळ फोडतो. इतके सगळ्या पवित्र परंपरा जपत असताना या सगळ्या गोष्टींमुळे बॉलिवूड बदनाम होतंय का? म्हणजे एखाद दुसऱ्या व्यक्तीमुळे? हो, खरी गोष्ट आहे. होतं ना. आता काय, आता जसं सगळं म्हणजे हे ऑडियन्स जे आहेत, आमचे फॅन्स जे आहेत, सगळे खूप प्रेम करतात हो. आणि मग त्यांना हे सगळं बघून वाईट वाटतं, म्हणून ते बदनाम असं आपण म्हणतो. पण की बाबा, आणि आपण दिसतो, आम्ही कलाकार सगळं काय उठसूट जे करतोय ते दिसत असतो. तर येस, वी हॅव टू एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आम्हाला तरी वावरलं पाहिजे. यु नो, हर एकाला इंडिव्हिज्युअलला स्वतःसाठी केलं पाहिजे, आणि आम्हाला एक जास्त रिस्पॉन्सिबिलिटी येते ऍज अन ऍक्टर और व्हॉट एव्हर, कारण का लोक फॉलो करत असतात. तर डेफिनेटली. आपल्या तिघांचे धन्यवाद. या महत्त्वाच्या विषयाला घेऊन खरं तर आपण चर्चा केली. या सगळ्या याच्यातनं एकच गोष्ट लक्षात येते की ड्रग्ज पार्टीज आणि या पार्टीजमध्ये सेलिब्रिटींचं जाणं, या सगळ्या याच्यातनं आज ज्या ज्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत, त्या अर्थात प्रेक्षक म्हणून, एक चाहते म्हणून, या सगळ्या लोकांचे चाहते म्हणून आपल्याला धक्का आहेच. पण
नियंत्रण हा देखील एक महत्त्वाचा विषय. आपण काय या व्यसनांच्या आहारी जावं? जगण्याची नशा जी आहे ती इतकी वेगळी आहे, त्यात ही नशा आवश्यक आहे का? म्हणजे सर्वसामान्य माणूस म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला लागू होतो. त्यामुळे हाच फॉर्म्युला असला पाहिजे. आपण निरोगी राहणं, या सगळ्या व्यसनांपासून दूर राहणं आणि सगळ्यांना आनंदी ठेवणं, आपल्या कुटुंबाला देखील सुरक्षित ठेवणं. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.